वेलकम. आज आपण त्रिकोणी एकरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत. तर यामध्ये पहिली कसोटी आहे बा को बा कसोटी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय बघा, की दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्यातल्या तीन बाजू आणि तीन कोन एकूण 6 घटक एकरूप असतात. परंतु दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे जर ओळखायचं असेल, आता उदाहरणार्थ या ठिकाणी दोन त्रिकोण दिले ए बी सी आणि एल एम एन, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का नाही हे कसं ओळखायचं? तर हे ओळखण्यासाठी सर्व घटक म्हणजे 6च्या 6 घटक एकरूप असायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यातले तीन काही विशिष्ट घटक जर एकरूप असतील म्हणजे पहिल्या त्रिकोणातले 3 घटक दुसऱ्या त्रिकोणातील 3 घटकाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. मग त्यासाठी ही पहिली कसोटी आहे बा को बा कसोटी. आता या कसोटीमध्ये काय आहे बघा, समजा हा पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण आहे एल एम एन. या दोन त्रिकोणामध्ये एक बाजू ए बी एकरूप बाजू एल एम, कारण या दोन बाजूंवर सारख्या खुणा केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ यांची लांबी समान आहे आणि त्या दोन बाजू एकरूप आहेत. त्याचबरोबर दुसरी बाजू एक आहे बीसी. बाजू बीसी ही एकरूप आहे बाजू एम एन बरोबर, म्हणजे या दोन बाजू देखील एकरूप आहेत. याच्यावरच्या खुणा सारख्या आहेत, तिथे 3 खुणा केल्या तिथे 3 खुणा केल्या आहेत. तिसरी बाजू एकरूप आहे की नाही हे माहित नाही, काय हरकत नाही. त्यानंतर इथे कोन दिलाय कोन बी आणि कोन एम, यांच्या सुद्धा खुणा सारख्या आहेत. याचा अर्थ बी आणि एम हे दोन कोन एकरूप आहेत, समान मापाचे. मग बा को बा कसोटीनुसार पहिल्या त्रिकोणातल्या या 3 गोष्टी किंवा 3 घटक बाजू कोन बाजू हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातले 3 घटक बाजू कोन बाजू यांच्याशी एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण बा को बा या कसोटीनुसार एकरूप असणार आहेत. आता अर्थातच त्यांची एकाच एक संगती पण महत्वाची आहे, कारण बी हा कोन एम बरोबर एकरूप आहे म्हणजे बी ची संगती एम बरोबर असणार आहे. बी ए ही बाजू एम एल याच्याशी एकरूप आहे म्हणजे ए ची संगती एल बरोबर असणार आणि राहिलेली सी ची संगती एन बरोबर असणार. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असे लिहिता येईल त्रिकोण ए बी सी एकरूपतेचं चिन्ह, याचा अर्थ हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. ए ची संगती आपण पाहिलं एल बरोबर, म्हणून दुसऱ्याचं नाव लिहिताना एल एम आणि एन. तर याप्रमाणे हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू या कसोटीनुसार एकरूप आहेत. ही झाली पहिली कसोटी. यानंतर दुसरी कसोटी आहे बाजू 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 कसोटी, त्याला थोडक्यात बा 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 कसोटी असे म्हणतात. आता यामध्ये सुद्धा आपल्याला ही आकृतीमध्ये पाहिलं तर लक्षात येते की पहिल्या त्रिकोणातली बाजू PQ आणि दुसऱ्या त्रिकोणातली बाजू XY यांच्यावर सारख्या खुणा आहेत. डबल लाईन इथं ओळखली तर डबल. त्याचबरोबर आणखी जर बाजू पाहिल्या तर या दोन बाजू एकरूप आहेत आणि तसेच RQ आणि ZY या बाजू पण एकरूप आहेत. म्हणजे पहिल्या त्रिकोणातल्या 3 बाजू या अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातल्या 3 बाजू बरोबर एकरूप आहेत. मग जर बाजू एकरूप असतील तर कोण एकरूप आहेत की नाही हे आपण पाहायची गरज नाही. बाजूवरून आपण आणि या कसोटीवरून आपल्याला सांगता येते की कसोटीच्या नियमाप्रमाणे आपल्याला असं लक्षात येते की एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू बरोबर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि याच्यामध्ये सुद्धा एकाच एक संगतीचा विचार केला तर PQ ही बाजू XY बरोबर एकरूप आहे
त्याच्यानंतर क्यू आर बाजू वाय झेड बरोबर एकरूप आहे, म्हणजे ही जी संगती आहे ती पी संगती एक्स बरोबर, क्यू ची वाय बरोबर आणि आर ची संगती झेड बरोबर, आणि म्हणून त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड हे दोन त्रिकोण बा 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 या कसोटीनुसार एकरूप आहेत. आणि हे दोन त्रिकोण एकरूप असल्यानंतर आपल्याला कळाले आता हे एकरूप आहे की मग आपण सांगू शकतो की यांचे संगत कोण एकरूप असणार आहे. संगत कोण एकरूप असणार आहे त्याचा अर्थ क्रमाने जर पाहिलं तर ह्यातला पहिला कोण आहे पी. पी हा कोणावर एकरूप असणार आहे एक्स बरोबर. 2 नंबरला क्यू. क्यू हा कोणावर एकरूप असणार आहे वाय बरोबर, आणि आर हा झेड बरोबर. तर अशा प्रकारे हा आर कोण झेड बरोबर, म्हणजे मग राहिलेले 3 कोण सुद्धा एकरूप होणार आहे. तर अशा प्रकारे बा को बा आणि बा 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 या दोन कसोट्या पाहिल्या. आणखी पुढची कसोटी, यानंतर तिसरी कसोटी आहे को बा को कसोटी. नावामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते की एका त्रिकोणाचा कोण, नंतरची बाजू आणि दुसरा कोण, म्हणजे दोन कोण आणि त्याच्या मधली बाजू हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील. आता या ठिकाणी बघा त्रिकोण आहे पी क्यू आर आणि एक्स वाय झेड. याच्यामध्ये क्यू हा कोण इथल्या या वाय बरोबर एकरूप आहे, आर हा कोण झेड बरोबर एकरूप आहे, मी सारखा कोणाबरोबर मुद्दा, आणि या दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजू क्यू आर ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू वाय झेड यांच्याशी अनुक्रमे एकरूप असल्यामुळं बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले किंवा आहेत. मग त्यांचे नाव आपल्याला याप्रमाणे लिहिता येतील. जर त्रिकोण पी क्यू आर हे पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण असं लिहिलं तर दुसरा त्रिकोण बघा क्यू हा कोण वाय बरोबर आणि आर हा झेड बरोबर जर संगत असेल एकरूप असेल तर राहिलेला पी हा एक्स बरोबर संगत असेल. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना एक्स पहिल्यांदा पी शी संगत एक्स, क्यू शी संगत वाय, म्हणजे एक्स वाय झेड हे दोन त्रिकोण को बा को कसोटी प्रमाणे एकरूप झाले. आता याप्रमाणेच पुढची कसोटी आहे को को बा कसोटी, म्हणजे एका त्रिकोणातले दोन कोण आणि त्या दोन कोणापैकी एकाशी संगत बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणातले दोन कोण आणि त्याच्याशी संगत बाजू हे एकरूप आहेत. आणि म्हणून हे दोन त्रिकोण को को बा या कसोटीनुसार एकरूप असणार आहे. आपल्याला आकृतीमध्ये बघून सुद्धा लक्षात येते काय काय एकरूप दिसतंय ते आपण बघूया. इथं कोण एकरूप आहे या कोणाबरोबर, दुसरा कोण म्हणजे इथं आपण कोण घेऊया, कोण या कोणाबरोबर एकरूप आहे, आणि तिसरी ही बाजू या बाजू बरोबर एकरूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कसोटीचं नाव सुद्धा तयार झालेलं दिसतंय को को बा. या कसोटीप्रमाणे हे दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. त्यांची नावं लिहिताना सुद्धा तुम्ही जर पहिल्या त्रिकोणाचं नाव ए बी सी असं लिहिलं तर ए शी संगत कोण एल, म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना एल, बी शी संगत एम आणि सी शी संगत कोण एन, म्हणजे ए बी सी एल एम एन. या पद्धतीनं हे दोन त्रिकोण को को बा या कसोटीनुसार एकरूप असणार आहेत. म्हणजे या नावाबरोबर त्याची आकृती आणि आकृतीमध्ये एकरूप घटक आणि त्या एकरूप घटकांची संगती या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर नाव लिहिताना त्याची संगती जर विसंगत केली, एका त्रिकोणाचं नाव लिहून दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना जर त्याचा क्रम बदलला अक्षरांचा तर ही एकरूपता जुळणार नाही, एकरूपतेचं नाव बरोबर येणार नाही.
यासाठीच आपण पहिल्यांदा एक प्रयोग केला होता की हे त्रिकोण कागदावर कापायचे एकसारखे आणि ते दोन त्रिकोण जुळवून पाहताना त्याचा जो कोण ज्याच्याशी एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणातल्या बिंदूशी किंवा कोण आहे ते दोघांची संगती जुळाली पाहिजे. ही संगती जर नाही जुळली तर ते दोन त्रिकोण एकरूप होणार नाही. म्हणून त्याची संगती म्हणजे त्या त्रिकोणाच्या नावाचा क्रम महत्वाचा आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुस्तकामध्ये या अशा पद्धतीच्या आकृत्या आहेत. मी जरा वेगळ्या घेतल्या आकृत्या अजून या आकृत्या पण चालू शकतात. पुस्तकातल्या आकृत्या बघा त्याच्यामध्ये एक अशी संगती बघा म्हणजे तुमच्या पुढे खूप वेगवेगळ्या आकृत्या निर्माण होतील आणि ही संगती समजावून घेणं सोपं. आता ही पुढची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. अर्थात ही जी कसोटी आहे ही काटकोन त्रिकोण असे दोन काटकोन त्रिकोण आहेत आपल्याकडे आणि त्या दोन काटकोन त्रिकोणामध्ये जे कर्ण आहे एसी हा पहिल्या त्रिकोणाचा कर्ण आहे. ही जी खूण आहे ही 90 अंशाची खूण आहे म्हणजे काटकोन करणारी खूण आहे. या त्रिकोणांना काटकोन त्रिकोण म्हणतात आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आहे पीआर. तर पहिल्या त्रिकोणाचा कर्ण एसी दुसऱ्या त्रिकोणातल्या कर्ण पीआर शी एकरूप आहे कारण या दोन खुणा आपल्याला लक्षात येतात. या कर्णाच्या बरोबरच बाजू AB ही बाजू PQ बरोबर एकरूप आहे. हा जो कोन आहे B हा Q बरोबर एकरूप असणारच आहे कारण मुळात हे दोन काटकोन त्रिकोण आहेत आणि काटकोन त्रिकोणातले एक एक कोन 90 अंशाचे असतात आणि म्हणून या दोन त्रिकोणांमध्ये कर्णभुजा कसोटी उपयोगात येते. म्हणजेच या दोन काटकोन त्रिकोणातले दोन कर्ण एकरूप आहेत. कर्णाशिवाय कोणतीही एक बाजू एकरूप आहे. अशा वेळी हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटी प्रमाणे एकरूप असणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये नाव लिहिताना काय केलं पाहिजे तर त्रिकोण ABC असं आपण पहिल्याच नाव लिहिलं एकरूप त्रिकोण. आता दुसऱ्याचं नाव लिहिताना पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसंही लिहू शकता. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना मात्र त्यातला पहिला बिंदू A आहे. A शी कोण एकरूप आहे हे बघायचंय आणि त्याची कुणाबरोबर संगती जुळते हे बघायचंय. जर आपण हे दोन त्रिकोण कागदावर कापले आणि ते जर एकमेकांना जुळवले आणि हे जुळवत असताना जर मी P हा बिंदू किंवा P हा कोन C कोणाच्या जवळ आणला आणि ते दोन त्रिकोण जुळवण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकांना जुळणार नाही. याचा अर्थ P हा A च्या जवळ आणला पाहिजे आणि Q हा B च्या जवळ आणला पाहिजे तर ते एकमेकांना जुळतील. म्हणून A ची संगती P बरोबर B ची संगती Q बरोबर आणि C ची संगती R बरोबर असली पाहिजे आणि मग हे दोन त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR हे कर्णभुजा कसोटी प्रमाणे एकरूप होतील. आणि हे एकरूप झाल्यानंतर त्याचे जे राहिलेले घटक आहेत ते पण मग एकरूप असणार आहेत हे आपण निश्चित सांगू शकतो. उदाहरणार्थ C हा कोन R या कोनाबरोबर एकरूप असेल आणि A हा कोन P या कोनाबरोबर एकरूप असेल. तर अशा पद्धतीनं आपण या 5 कसोट्या पाहिल्या. यापैकी कोणत्याही एका कसोटीच्या सहाय्याने आपण हे दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाही हे सांगू शकतो. याप्रमाणे तुम्ही पुस्तकातील आकृत्या पहा आणि या कसोट्या पाठ करण्याचा प्रयत्न करा, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण पुढच्या तासाला त्याच्यातला जो संग्रह आहे त्या संग्रहामध्ये उदाहरणं पाहूया.